नमस्कार, स्वागत आहे तुमचं मल्हार आणि आई किचनमध्ये. उन्हाळ्यामध्ये मुले लगेच थकतात, चिडचिड करतात आणि त्यांची एनर्जी ही लो राहते. तर हा एकच एनर्जी बॉल तुम्ही त्यांना खायला द्या आणि त्यांच्यामध्ये चेंज बघा. तर मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे समर स्पेशल एनर्जी बॉल, नो शुगर, फुल पॉवर. तर त्यासाठी तुम्हाला लागणार आहे 1 वाटी भाजलेले फुटाणे, थोडेसे बदाम, थोडीशी काजू, थोडेसे पंपकिन सीड्स, 1-2 अंजीर आणि गोडासाठी खजूर. सर्वप्रथम एक कढाई घेऊन त्यामध्ये 1 चमचा तूप टाका व त्यामध्ये भाजलेले फुटाणे थोडेसे आणखी भाजून घ्या, म्हणजे त्यांच्यामधलं मॉइश्चर कमी होतं आणि हे सर्व इन्ग्रीडियंट्स तुपामध्ये भाजल्यामुळे त्यामध्ये एक छान अरोमा येतो. तर फुटाण्यांचंच जे आपण ग्राइंड पावडर बनवतो त्याला आपण सत्तू म्हणतो. तर सत्तू हे नॅचरल कूलिंग फूड आहे. सत्तू हे उष्णता वाढवत नाही, तर ते शरीर थंड ठेवतं, हायड्रेशन मेंटेन ठेवतं, एक्सेस हीट कमी करतो. त्यामुळे हे एक पॉवर फूड आहे. त्यानंतर आणखी थोडंसं तूप घेऊन त्यामध्ये आपण उरलेले नट्स भाजून घेऊयात. सत्तूमध्ये प्लांट बेस्ड प्रोटीन भरपूर असतं. तर त्याच्यामुळे मसल स्ट्रॉंग होतात. लहान मुलांच्या ग्रोथमध्ये सपोर्ट होतो. त्यांचा वीकनेस दूर होतो आणि सत्तू हे स्लो डायजेस्ट होतं. ते इन्स्टंट एनर्जी देण्याचं काम करत नाही. ते हळू डायजेस्ट होतं. त्यामुळे त्यांची एनर्जी लाँग टाईम राहते. ते लवकर थकत नाही. त्याचप्रमाणे सत्तूमध्ये फायबर असतं, जे की डायजेशन सुधारतं. अशा प्रकारे डेट्स प्लस नट्स या नट्स सोबतच घेतल्यामुळे हा एक कंप्लीट पॉवर पॅकेज बनतं व त्यामुळे मुलांची बॉडी स्ट्रॉंग राहते, ब्रेन ॲक्टिव्ह राहतो व थकवा कमी होतो. तसंच इम्युनिटी बूस्ट होण्यासाठीही मदत होते. आपण यामध्ये अंजीर आणि डेट्सही थोडंसं भाजून घेणार आहेत. भाजल्यामुळे त्यांचं सॉफ्ट होतात व ग्राइंड करताना ते व्यवस्थित मिक्स होतात. अशा प्रकारे इन्ग्रीडियंट भाजून झाले आहेत व्यवस्थित. हे थोडंसं थंड झाल्यानंतर सर्व एकत्र मिक्सरमधून एकदम त्याची फाईन पावडर बनवून घ्या. इथे आपली फाईन पावडर तयार झाली आहे. तर याचे छोटे-छोटे लाडू वळून घ्या व रोज एक-एक लाडू मुलांना खायला द्या. अशा प्रकारे आपले लाडू रेडी आहेत. तर हा एकच लाडू तुम्ही रोज मुलांना खायला द्या व त्यांची एनर्जी लेव्हल बघा. तर अशाच पौष्टिक आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.